नमस्कार शेतकरी मित्र हो, एक महत्त्वाची अपडेट घेऊन आपल्या समोर आलेला आहे आणि अपडेट आहे पी.एम. किसान योजनेच्या संदर्भातील. पी.एम. किसान योजनेचा 17वा हप्ता मिळवण्यासाठी शेवटची संधी लगेच करा. या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या, या दोन गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर पी.एम. किसान योजनेच्या रिलेटेड हे अपडेट आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूया काय आहे ती अपडेट. भारतातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी.एम. किसान सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांच्या शेती व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल, हे त्या पाठीमागचे उद्देश आहे. तर योजनेची कार्यपद्धती. या योजनेअंतर्गत सहभागी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य हे दिले जाणार आहे. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये वाटली जाते, प्रत्येकी 2,000 प्रमाणे. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या दरम्यान वितरित केला जातो. तर लाभार्थी निवड प्रक्रिया काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर लाभार्थी निवड करण्यासाठी लाभार्थी लिस्ट तयार केली जाते. जमिनीच्या क्षेत्रफळावर आधारित शेतकऱ्यांची निवड देखील केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना यामध्ये प्रथम प्राधान्य हे दिले जातं. तर 17व्या हप्त्याचे विवरण आपण थोडक्यात पाहूया. योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते वितरित करण्यात आलेले असून 17व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, परंतु मीडिया अहवालानुसार जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे. शेतकऱ्यांची जी 17व्या हप्त्याची लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत ते आपण जाणून घेऊयात. जमीन पडताळणी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमिनीची माहिती अद्ययावत राहते. यासाठी शेतकऱ्यांना गाव पातळीवरील अधिकाऱ्यांशी किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. ई-के.वाय.सी प्रक्रिया. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ई-के.वाय.सी म्हणजे नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी जवळच्या सामुदायिक सेवा केंद्रात म्हणजे CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा pmkisan.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन देखील KYC करू शकतात. शेवटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळेच त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा हा लाभ मिळणार आहे. हीच होती एक महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.